जिल्ह्यात दारुगोळा निर्मिती करणाऱ्या आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय। या स्फोटात 5 लोकांचा मृत्यू झालाय तर 5 ते 7 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती। मृत्यूचा आकडा आता आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या स्फोटाचा आवाज जवळपास 5 किलोमीटर पर्यंत नागरिकांना ऐकू आलाय, त्यामुळे या स्फोटाची तीव्रता किती भयानक असेल ते यावरून कल्पना करू शकतो। भंडाऱ्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण असा स्फोट झाला। स्फोटात आतापर्यंत 5 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, मात्र मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती देखील आता या दरम्यान व्यक्त करण्यात येते। 5 ते 7 जण यामध्ये गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते। आयुध कंपनीत दारुगोळा निर्मितीचं काम होतं, त्या ठिकाणी देखील आता हा भीषण असा स्फोट झालाय। भंडारा जिल्ह्यातील दारुगोळा निर्मिती करणाऱ्या आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय। स्फोटात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय तर हा आकडा आणखीन वाढण्याची भीती देखील आता व्यक्त करण्यात आली आहे। या स्फोटाचा आवाज जवळपास 5 किलोमीटर पर्यंत, तब्बल 5 किलोमीटर पर्यंत नागरिकांना हा आवाज ऐकू आला, त्यामुळे या स्फोटाची तीव्रता किती भयानक असेल हे यावरून आता कल्पना करू शकतो। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भंडाऱ्याचे पालकमंत्री संजय सावकारजी जोडलेले आहेत। संजयजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। भंडाऱ्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय, यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय। मृत्यूचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते। काही जण गंभीर जखमी आहेत। पालकमंत्री नात्याने या संदर्भात आपली काय पहिली प्रतिक्रिया? अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। मी नुकतीच कलेक्टर साहेबांच्याकडनं माहिती घेतली। मी स्वतः दिल्लीमध्ये आहे पुतण्याच्या लग्नामध्ये, आणि कलेक्टर साहेबांच्याकडनं माहिती घेतल्यावर मला हे कळलं की तिथे काही कॅज्युअलिटी झालेल्या आहे, पण तो डिफेन्स सेक्टर असल्यामुळे आमचा डायरेक्ट इंटरफेरन्स नसतं तिथे। तरी कलेक्टर साहेबांनी पॅरलली रेस्क्यू टीम तयार ठेवलेली होती। नागपूरलाही सांगून झालेलं आहे, सगळ्या रेस्क्यू टीम तयार होत्या। त्यांना सुरुवातीला फोन केला, त्यांनी सांगितलं की आम्हाला मदत लागली तर आम्ही कळवतो। मग त्यांचा फोन आल्यानंतर भंडाऱ्याची रेस्क्यू टीम पण गेलेली आहे आणि नागपूरची रेस्क्यू टीम पण तिथे गेलेली आहे। सगळ्या आवश्यक ती मदत त्यांना केली जाईल। पण ते रिस्ट्रिक्टेड एरिया असल्यामुळे त्यांनी जे जसे डायरेक्शन ते देतील त्यांच्याकडनं, तसे आम्ही त्यांना मदत करू। नक्कीच संजयजी, अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र नेमकं कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला, या प्रकारच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत, मात्र केवळ चौकशी या संदर्भात स्थापन केली जाते, मात्र यापुढे काही होत नाही। मात्र अशा घटनेला आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी काय करणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतंय? ते डिफेन्स सेक्टर असल्यामुळे आम्हाला जास्त इंटरफेअर करता येत नाही त्याच्यात, मी आधीच सांगितलं। तरी पण या संबंधी निश्चित आम्ही केंद्रीय मंत्र्यांकडे त्या बाबतीमध्ये कळवू की अशा प्रकारचे, मला आता सगळी माहिती घेतो मी पूर्वी काय काय घटना घडल्या आहे, काय पद्धतीच्या सगळी माहिती घेऊन एकदा केंद्रीय मंत्र्यांशी त्या बाबतीत डिस्कशन करण्याचा प्रयत्न करू। नक्कीच संजयजी, यामध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे। आणखीन मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येते। प्रशासनाच्या माध्यमातून मदती संदर्भात या संदर्भात काही आता माहिती आहे का? अजून तरी काहीच असा ऑथेंटिक आकडा आम्हालाही कळलेला नाहीये। तुमच्याकडनं माहिती मिळते तशी की 5 लोकांची कॅज्युअलिटी झाली म्हणून, पण ऑथेंटिक आकडा अजून आम्हालाही मिळालेला नाही। मी कलेक्टरशी संपर्कामध्ये आहेत, तेही माहिती घेऊन तसं सांगतात आम्हाला, तसं कळवतो तुम्हाला काही। नक्कीच संजयजी, खूप खूप धन्यवाद, आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल। चिल्ला नको रे। तर या संदर्भात विजय वडट्टीवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। आता ती प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली आहे 5 जणांचा मृत्यू झाल्याची। त्याचं कारण अजून काही कळलं नाही। मृतांचा आकडा सुद्धा पुढे किती वाढू शकतो ही पण शक्यता वर्तवली जात आहे। आणि दुर्दैवी या घटना आहे, अत्यंत गंभीर अशी घटना आहे। संपूर्ण माहिती आल्यावरच त्यावर अधिक बोलता येईल, पण आता तरी 5 जणांचा मृत्यू झाल्याची, अनेक जखमी असल्याची माहिती आहे। तर भंडाऱ्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला, या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय खोबरागडे आपल्यासोबत आहेत। अक्षय, अतिशय गंभीर अशी घटना आहे, 5 लोकांचा मृत्यू झाला, यामध्ये आणखीन काही जण 5 ते 7 जण तब्बल गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते। या स्फोटासंदर्भात काय माहिती आहे आणि सध्या जे गंभीर जखमी आहेत त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे? नक्कीच भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे। ही घटना सकाळच्या सुमारास घडलेली आहे। यामध्ये 5 ते 7 ते अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यामध्ये मृतकाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। स्फोटाच्या जवळपास 5 किलोमीटर पर्यंत नागरिकांना आवाज ऐकू गेलेला आहे।
आणि या कंपनीमध्ये दारुगोळा निर्मिती केली जाते. नक्कीच अक्षय, हे दृश्य आपण पाहतोय, भीषण अशी दृश्य आहे. त्याचा आवाज देखील तब्बल 5 ते 6 किलोमीटरपर्यंत गेल्याचं कळतंय आणि कंपनीत दारुगोळा तयार केला जातो त्या कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झालाय. नेमकं याचं कारण काय आतापर्यंत कळू शकलंय का? याचं कारण नेमकं कळू शकलेलं नाही. मात्र यामध्ये जिल्हा स्तरावरील सर्व अधिकारी पोहोचलेले आहेत. रुग्णवाहिका पोहोचलेली आहेत. जखमी रुग्णांना हॉस्पिटल मध्ये नेण्यात येत आहे. नक्कीच अक्षय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. तर 5 ते 7 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते. धक्कादायक अशी ही घटना भंडारा जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. आयुध कंपनीत दारुगोळा निर्मितीचं काम ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी हा भीषण असा स्फोट झालाय. मात्र यानंतर आता यामध्ये 5 ते 7 जण हे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते. 5 लोकांचा आतापर्यंत यामध्ये मृत्यू झालेला आहे. या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. मात्र आतापर्यंत यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला. आयुध कंपनीमध्ये दारुगोळा निर्मितीचं काम सुरू आहे आणि त्या ठिकाणी भीषण असा स्फोट झालाय. स्फोटाची तीव्रता इतकी होती की तब्बल 5 ते 6 किलोमीटरपर्यंत या स्फोटाचा आवाज गेल्याचं कळतंय. त्यामुळं स्फोटाची भीषणता किती आहे हे लक्षात येतं. आतापर्यंत दुर्दैवीपणे 5 लोकांचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये 5 ते 7 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते. 5 ते 7 जणांवरती सध्या उपचार देखील सुरू आहेत. मात्र यामध्ये मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते.